रोजच्या आज पण एक घोडा झाला. तर मित्रांनो मला आता कळून चुकलंय की 7.5 माया मागणी मी 7.5 मागायचं. घरच्याने बोलले मला 2 खाताचे गोणे घेऊन ये, तर मी शिमटाचे गोणे घेऊन चाललो. तर मित्रांनो सिमेंट घरी नेऊन टाकून आपले 2 लंगोटी यार सोबत निघालो आम्ही 570 स्पीडनं रस्त्यानं. तर लोक कामं असल्यावर बाहेर होतात आणि आमचं उलट आम्ही कामं नसल्यावर बाहेर होतो. अब तू गया बेटा, अब तू गया. त्यानंतर मित्रांनो पंप दिसला, म्हटलं या पंपावर गाडी आता. म्हणलं गाडीची पेटपूजा करून घेऊ. त्यानंतर गेलो आम्ही पंपावर जाऊन घेतलं पेट्रोल टाकून. तेवढ्यात मागून एक गाडीवाला काय म्हणतो माहितीये का, मग काय तुझ्या भोन मारली गाडी की निघलो आम्ही. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? आता तुम्ही म्हणता सगळं घरा येऊन तुम्ही चालले कुठं. तर मित्रांनो आम्ही चाललो कुठं हे आम्ही नाही, हे तुम्ही सांगसान. तर मित्रांनो आता फायनली आम्ही आता आलो इथं मंदिरावर. तर मित्रांनो तुम्ही या मंदिराला ओळखत असाल तर कमेंट करून सांगा की हे कुठलं मंदिर आहे. खाली मंदिरात गेलो आणि एका बाबांना आम्हाला हे मोठा लंबाटीला लावून द्याला. म्हणलं काही विषय नाही, देवाचं एक नाव नसेल होत. तर मित्रांनो दर्शन घ्यायला गेलो त्या खालच्या मंदिरामध्ये. एवढा अंधार होता की शेवटी मलाच हिंमत करून पुढे जावं लागलं. तर मित्रांनो या देवाला काय मागितलं तेच त्याला माहिती. रस्त्याने येताना त्याला डोकं लावलं पण त्यांना काही सांगितलं नाही काय मागितलं होतं. तर मित्रांनो कमेंट करून सांगा देवाला काय मागितलं असं. त्यानंतर गेलो मित्रांनो आम्ही खाली. तर आम्ही खाली जेमतेम 1 किलोमीटर अंतर खाली गेलो. त्यानंतर 2 जण यायला काय झालं काय नाही डायरेक्ट नाचाच वेळे. तर तुम्ही चाला खाली, तुम्हाला दाखवा तुम्ही नाचते कशी तरी. मी खाली उतरत मित्रांनो तर हे 2 नाचत होते ना, तर मला त्याच्यावर एक गाणं आठवलं मित्रांनो. तर हे गाणं त्याच्यावर सूट होतं की नाही ते तुम्ही पहा आता. मचड़क ढंगड़क मचड़क ढंगड़क मड़क डंग डंग नदनंग डंग, हाथ में कंगन कान में बाली भोली भाली कीमत वाली बनेगी मेरी घरवाली, गोरे गोरे झुंझुन बाके छोरे झुंझुन, शर्मिली ओ नखरे वाली. ढंगड़क मचड़क ढंगड़क मचड़क ढंगड़क मचड़क ढंगड़क मचड़क डंग डंग नदनंग डंग डंग डंगड़क तक दिन नदीं डिंग. मग काय मित्रांनो अशी दोघांची फायनल स्टेप पाहिली. मग निघलो आम्ही खाली. तर मित्रांनो एवढ्या खाली गेलो तर वर याला अक्षरशः आम्हाला डायरेक्ट जीवार येत होतं. तर रंब झालं तो पाण्याचं. म्हणला तर वर जाणं तर गरजेचं आहे. मग काय हळूहळू निघलो मित्रांनो वर. म्हटलं तर कसं करून रस्ता कट कर नाही. मग भाऊला असं आयडिया आले, भाऊ म्हणतो आता येऊन आपला एक व्हिडिओ घे. म्हणलं काही विषय नाही घेऊन टाकतो. म्हणलं आता काय भाऊ आहे आपला, भावा करता मग तेवढं करू शकत नाही. 1-2 व्हिडिओ म्हणता भाऊ डायरेक्ट 8-9 व्हिडिओ काढायला लावले मला. कारण माहिती का त्याची काही गलती नाही. वातावरण एवढं क्वालिटी होतं व्हिडिओची, एकदम भयानक क्वालिटी होती मित्रांनो. तर मित्रांनो जो विचार केला तर आम्ही तेच झालं शेवटी. कारण माहिती एवढं पाणी पडलं शेवटी याला पाण्यात भिजावं लागलं. मग काय अर्धा घंटा थांबलो, तेवढंच पाणी उघडला. भाऊ म्हणला आता निघू घराकडं. मग काय मित्रांनो घरी जाताना एकदम वातावरण एकदम चिड झालं होतं. पण काय पुरं पाण्यामध्ये भिजलो होतो, थंडी वाजली होती. तर मित्रांनो आता आलो आम्ही झाडमध्ये चहा आगी पाजावलं कडक मध्ये. तर भाऊनं एकदम कडक मध्ये चहा भाजली, तिथून चहा पिली आम्ही. मग निघलो आता घराच्या दिशेने. कारण म्हटलं आता टाइम बी भरपूर झाला आणि ब्लॉग बी भरपूर होतोय. तर मित्रांनो आजच्या करता एवढंच. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही कधी युट्यूबला पाहत असेल तर तुमच्या भावाला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा. याच्यानंतर तुम्हाला अशीच ब्लॉग भेटणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपले लवकरच 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे. आणि तुम्ही कधी हा व्हिडिओ कधी इंस्टाग्रामला पाहत असाल तर लवकर जा आणि फॉलो करा आणि क्वालिटी चेक करा आपल्या ब्लॉगची त्याची. धन्यवाद मित्रांनो. भेटू आता लवकरच. आता निघलो आम्ही घरी आणि एवढा हसरला जस की पप्पाच लग्न डबलचं दुसरं. बुरा नहीं मानना सर. बाय बाय, धन्यवाद, गुड नाईट, टाटा.